पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या कोडोली हायस्कूल व भाई शंतू पाटील ज्युनियर कॉलेजच्या वतीनं राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं असून या प्रदर्शनाचे उद्घाटन पन्हाळ्याचे गट शिक्षण अधिकारी शिवाजी मानकर यांच्या हस्ते व संस्था अध्यक्ष अजिंक्य पाटील आणि अशोक पाटील तात्या फाउंडेशनच्या संचालिका पूनम अजिंक्य पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं। विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांना व कल्पकतेला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले असून यात सुमारे 150हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण या प्रदर्शनात केले होते। या प्रदर्शनात सोशल मीडिया अतिवापर, सेंद्रिय शेती, वनौषधी, सौर ऊर्जेवर चालणारी वाहने व इतर उपकरणे, वाढते प्रदूषण, पर्यावरण संरक्षण, अंतराळ संशोधन यासह लेख वाचवा, बालमजुरी अशा ज्वलंत विषयावर तसेच शारीरिक अवयवांची चालणारी प्रक्रिया, वृक्ष संवर्धन, सकारात्मक दृष्टिकोन, टाकाऊ पासून टिकाऊ, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या विविध सामाजिक विषयांवर आधारित विज्ञान प्रयोग मांडण्यात आले होते। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण आणि कल्पक वृत्तीतून संशोधन केलेल्या विविध विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण केले गेले। या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पन्हाळ्याचे गट शिक्षणाधिकारी शिवाजी मानकर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले। सर्वोत्कृष्ट विज्ञान प्रयोगांना कैलासवासी अशोक पाटील तात्या फाउंडेशनच्या वतीने बक्षिसे देण्यात आली। या कार्यक्रमास कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य अशोक पाटील तात्या फाउंडेशनच्या संचालिका पूनम अजिंक्य पाटील, प्राचार्य MB बोरगे, उपमुख्याध्यापक BB जाधव, पर्यवेक्षक CB शिंदे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। टीम नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे।